ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत फलक, पोस्टर्स, बॅनर्स हटवण्याची मोहीम दररोज राबवण्याचे आदेश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिलेत. त्याचबरोबर नोटिसा देणं, दंड वसुली आणि गुन्हा दाखल करणं याचा सहाय्यक आयुक्तांनी दैनंदिन आढावा घ्यावा, असंही आयुक्त राव यांनी स्पष्ट केलंय. महापालिका क्षेत्राचं विद्रुपीकरण थांबवण्यासाठी दैनंदिन मोहीम राबवून अनधिकृत फलक हटवण्याची आवश्यकता आहे. त्याबाबत उच्च न्यायालयाचे अतिशय काटेकोर आदेश आहेत. त्याचे पालन सगळ्यांनी करावं. अनधिकृत पोस्टर, बॅनर, फलक लावला की त्यावर नोटीस, दंड आकारणी आणि गुन्हे दाखल करणं ही कारवाई अतिशय प्रभावीपणे करण्यात यावी, असं आयुक्त राव म्हणाले. ठाणे महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्र इथे आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी सायंकाळी सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विभाग प्रमुख, कार्यकारी अभियंता यांची आढावा बैठक घेतली. त्याला अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रसाद सोनाग्रा उपस्थित होते. उपायुक्त जी गोदेपुरे यांनी यावेळेला विविध विभागांकडील कामांचा आढावा घेणारं सादरीकरण केलं. दरवर्षी पावसाळ्याच्या आगमनापूर्वी केल्या जाणाऱ्या वृक्ष छाटणीबाबत तक्रार येतात. त्यामुळे आयुक्त राव यांनी ही वृक्ष छाटणी 2 टप्प्यात करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार उद्यान विभागानं नियोजन केले. जानेवारी महिन्यापासून झाडांच्या वाढलेल्या आणि धोकादायक स्थितीतील फांद्या, धोकादायक वृक्ष यांची पाहणी करून त्यांच्या छाटणीचं काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम वेळेत सुरू करण्याची सूचना आयुक्त राव यांनी बैठकीत दिली.